महत्वाची बातमी. अंबादास दानवेंच्या कॅशबॉम्ब प्रकरणामध्ये आता शेकापनं उडी घेतल्याचं दिसतंय. अंबादास दानवेंच्या कॅशबॉम्ब नंतर रायगडमध्ये नवा व्हिडिओ बॉम्ब आता समोर आल्याचं दिसतंय. शेकापच्या चित्रलेखा पाटील यांनी भरत गोगावले यांच्यावर हा कॅशबॉम्ब आता टाकल्याचं दिसतंय. गोगावलेंच्या नोटांच्या बंडलाचा व्हिडिओ चित्रलेखा यांच्याकडनं समोर आणण्यात आलेला आहे. आमदारांच्या व्यवहारांची सखोल चौकशी करा अशी मागणी आता चित्रलेखा पाटील यांनी केलेली आहे. शेकापच्या राज्य प्रवक्त्या असलेल्या चित्रलेखा पाटील यांनी या संपूर्ण प्रकरणाची ईडी आणि सीबीआयसह सर्व सरकारी एजन्सीज मार्फत चौकशी करावी अशी मागणी केलेली आहे. आणि ही मागणी करताना त्यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्यावर सुद्धा गंभीर आरोप केलेत. आमदार दळवी यांच्यावर सर्व प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. खास करून त्यांची या प्रकरणामध्ये सखोल चौकशी व्हायला हवी अशी मागणी त्यांनी केलेली आहे. शेतकरी कामगार पक्षाची ही मागणी आहे की कालचा जो व्हिडिओ सगळ्यांनी पाहिला कॅश सोबत महेंद्र दळवींचा, त्याच्यावर शासनाने, केंद्र आणि राज्य शासनाने, सीबीआय, ईडी आणि सगळ्या अँटी करप्शन ब्युरो, सगळ्या एजन्सीज कडनं सखोल त्याची चौकशी केली पाहिजे. ही आमची प्रमुख मागणी आहे. माझी मुख्यमंत्र्यांना आणि महाराष्ट्र शासनाला विनंती आहे, कधी थांबणार? हे ते कमिशनचे कॅश नाही ना, ह्या सगळ्यावरती सखोल चौकशी झाली पाहिजे. यांच्या प्रत्येक अकाउंटवरती खूप डीप चौकशी झाली पाहिजे. यांच्या संबंधित असलेले लोक, अधिकारी, आता मुरुडच्या सीओची सुद्धा त्या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे. कित्येक बिल, कित्येक भ्रष्टाचार तिथून त्या ठिकाणी केलेला आहे. ही मागणी या ठिकाणी मी शेका पक्षाच्या वतीने करते. तर आता याच संदर्भात मोठा आणखी गदारोळ होण्याची शक्यता वर्तवली जाते. भारत गोरेगावकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या, त्यांच्याकडनं या संदर्भातले अपडेट्स आपण जाणून घेऊया. भारत, दानवेंच्या कॅशबॉम्ब नंतर आता शेकापनं सुद्धा, चित्रलेखा पाटील यांनी सुद्धा एक नवा व्हिडिओ दाखवलेला आहे माध्यमांना आणि या व्हिडिओमध्ये मंत्री भरत गोगावले दिसत आहेत. त्यामुळे कुठेतरी शिवसेनेच्या मंत्र्यांच्याच बाबतीत हे व्हिडिओ समोर आणले जात आहेत असा आरोप होतोय. गंभीर स्वरूपाचे आरोप चित्रलेखा पाटील करतायत. या सगळ्या संदर्भातली सध्याची नेमकी काय अपडेट आहे? अजिंक्य, आपण जर पाहिलं आता तर अंबादास दानवे यांनी जो अलिबागचे आमदार शिवसेनेचे महेंद्र दळवी यांचा जो व्हिडिओ, कथित व्हिडिओ जो समोर आणला, त्याच्याने कॅश बॉम्ब आपण म्हणू शकतो की ते पडलं. एकूणच महाराष्ट्राच्या, कोकणच्या राजकारणामध्ये यामुळे खळबळ निर्माण झाली आहे. आणि अर्थातच पारंपरिक विरोधक शेतकरी कामगार पक्ष आहे शिवसेनेचा, महेंद्र दळवींचा. आणि आता याच्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाने सुद्धा थेट उडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे. कारण चित्रलेखा पाटील ह्या शेका पक्षाच्या राज्य प्रवक्त्या आहेत. त्यांनी आज पत्रकारांना संबोधित करताना त्यांनी कुठेतरी महेंद्र दळवी यांच्यावरती जे आरोप झालेले आहेत, त्यांचा जो व्हिडिओ आलेला आहे, याची तर सखोल चौकशी व्हावीच, उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी एकीकडे मागणी केली. आणि दुसरीकडे त्यांनी मंत्री भरत गोगावलेंचा एक व्हिडिओ देखील प्रसार माध्यमांसमोर दाखवलेला आहे. अर्थातच लोकशाही मराठी न्यूज चॅनल या व्हिडिओची पुष्टी करत नाही आहे, परंतु शेतकरी कामगार पक्षाच्या जबाबदार नेत्यांनी एका राज्याच्या मंत्र्यांचा व्हिडिओ ज्यावेळी समोर आणलेला आहे, तर यामुळे आणखीनच राज्याच्या राजकारणामध्ये खळबळ निर्माण झालेली आहे. खरं तर हा नवीन एक पेच शिवसेनेसमोर निर्माण झालेला आहे. निवडणुका नगरपालिकेच्या काही ठिकाणच्या झालेल्या आहेत, काही ठिकाणच्या व्हायच्या आहेत. त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या काही निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. अशामध्ये शिवसेनेचे आमदार असतील, शिवसेनेचे मंत्री असतील आणि रायगडमधनं थेट त्यांचे नोटांच्या बंडलांशी संबंधित जे व्हिडिओ कॉल आहेत, याचे व्हिडिओ एकामागून एक येत आहेत. म्हणजे हे बॉम्ब आहेत. त्यामुळे याला आता शिवसेना कशा पद्धतीने, तेच भारत, म्हणजे मुद्दा हाच आहे परत की आता अंबादास दानवेंचा जो कॅशबॉम्बचा व्हिडिओ त्यांनी दाखवला, ज्यामध्ये महेंद्र दळवींनी तर स्पष्टपणे म्हटलं की हा व्हिडिओ खोटा आहे आणि जर तो खरा निघाला, पुरावे जर दिले तर मी आमदारकीचा राजीनामा देईन. हा एक भाग झाला. पण आता हा आणखीन एक व्हिडिओ ज्यात मंत्री भरत गोगावलेंवर आरोप होत आहेत, त्यांचा हा व्हिडिओ असल्याचा आरोप चित्रलेखा पाटील करतायत. कुठेतरी विरोधकांना आयतं कोलीत या सगळ्यामुळे मिळताना दिसतंय का? आणि हिवाळी अधिवेशन सुरू आहे सध्या. विरोधक आधीच सरकारला वेगवेगळ्या मुद्द्यांवर घेरण्याच्या तयारीत आहेत. त्यातच आता आणखी एक मुद्दा विरोधकांना मिळाला तर कदाचित याचे पडसाद विधिमंडळात उमटू शकतात का? निश्चित स्वरूपामध्ये याचे जे तीव्र पडसाद आहेत ते विधिमंडळामध्ये उमटू शकतात अजिंक्य. कारण हा जो चित्रलेखा पाटलांनी जो दावा केलेला आहे किंवा आरोप केलेला आहे, जो व्हिडिओ समोर आणलेला आहे,
हा थेट राज्याच्या शिवसेनेच्या कॅबिनेट मंत्र्यांचा आहे. हो. अर्थातच या बाबतीत शिवसेनेने किंवा स्वतः मंत्री भरत गोगावले यांनी या बाबतीतला अद्यापपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये. हा. त्यांची बाजू आपल्यापर्यंत आजपर्यंत समोर आलेली नाहीये. हो. मात्र विरोधक एकामागून एक नागपूरचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना सत्ताधाऱ्यांना घेरण्याची एकही संधी सोडत नाहीयेत आणि ही गंभीर बाब आहे. ह्या व्हिडिओची वास्तवता तपासली जावी ही त्यांनी केलेली मागणी आहे. कारण एका आमदारांनंतर पाठोपाठ जर का मंत्र्यांचा व्हिडिओ अशा पद्धतीने येत असेल, त्याच्यामध्ये जर पैशांची बंडलं दिसत असतील, तर तो दावा कितपत खरा आहे, कितपत खोटा आहे, याचा खुलासा अर्थातच शिवसेनेकडनं, शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडनं आणि ज्यांचा थेट व्हिडिओ दाखवला जातोय ते मंत्री भरत गोगावलेंकडनं येणे अपेक्षित आहे. मात्र एक निश्चित आहे की असल्या वेगवेगळ्या व्हिडिओमुळे सत्ताधाऱ्यांना घेरण्याचं विरोधक आक्रमकपणे काम करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. अजिंक्य. ठीक आहे भारत, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल आणि याच संदर्भातले अपडेट्स आपण सातत्यानं तुमच्याकडनं जाणून घेणारच आहोत. आमदारांच्या व्यवहारांची सखोल चौकशी करा अशी मागणी आता चित्रलेखा पाटील करतायत. पण चित्रलेखा पाटील यांनी जो व्हिडिओ हा समोर आणलेला आहे, या व्हिडिओची लोकशाही मराठी पुष्टी करत नाही. या संदर्भात पुढे नेमकं काय होतं, भरत गोगावले प्रतिक्रिया नेमकी काय देतात, शिवसेनेकडनं काय प्रतिक्रिया येते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.